माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो। आजचा दिवस एक खास दिवस आहे। ते काय आहे पाहूया। जागतिक वडिलांचा दिवस, फादर्स डे। जसं मदर्स डे साठी एक दिवस ठरवला आहे, तसंच फादर्स डे देखील। वडील आणि आई नसतील तर काही मिळणार नाही। वडील ही महत्वाचे आहेत ना। दोघांच्या प्रेमात फरक असतो, आईचं प्रेम आणि वडिलांचं प्रेम। आईचं प्रेम नेहमीच खूप जिव्हाळ्याचं असतं। माझ्या मुलाला अजिबात त्रास व्हायला नको, कष्ट पडायला नको, रडायला नको याकडे ती नेहमी लक्ष देते। वडिलांचं प्रेम मात्र नेहमी मुलाच्या भविष्यासाठीच असतं, म्हणून वडील थोडे कडक असतात। आज तुम्ही एक वचन बघा, नीतिसूत्रे 3 अध्याय 12 वचन। जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो। परमेश्वर ही आपल्यासाठी चांगले वडील आहे। वडील आपल्या आवडत्या मुलाला शिस्त लावतात असं आपण पाहतो। खूप लोकांना विचारलं तुला कोण आवडतं, बाबा का आई विचारलं तर बहुतेक जण आईचं नाव घेतात। मुली मात्र सामान्यतः बाबाचं नाव घेतात। त्या मुलांच्या प्रेमात वेगळेपण असतं, कारण वडील नेहमीच कडक असतात म्हणून। हे मुलं बघा, वडिलांपासून दूर राहतात असं तुम्ही पाहिले का? अनेक घरांमध्ये, विशेषतः आता परिस्थिती खूप बदलली आहे, कारण वडीलच कडक असतात, वडीलच ओरडतात, वडीलच येऊन कर्कपणे वागून सगळं नीट करतात। म्हणून बरेच जण असं वाटतात की वडील मला प्रेम करत नाही। खरं तर ते कडक असतात ते प्रेमामुळेच। वडिलांचं प्रेम बरेच लोक चुकीचं समजतात। तो स्वतःच्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो का? मला एक भाऊ माहित आहे। मुलगा परीक्षा संपवून निकालाची मार्कशीट घेऊन आला, ती पाहिली तर काही विषयात नापास, मार्क कमी। वडिलांना राग आला, त्यांनी एक मार दिला, मारून सांगितलं की शाळेत शिकणारा मुलगा नीट अभ्यास करायलाच हवा, नीट अभ्यास कर असं सांगितले। त्यामुळे मुलगा थोडासा वेगळा झाला, त्रासला, पण तो दडपणाखाली पुढे गेला। आई येऊन म्हणाली, अभ्यास केला नाही तरी चालेल, फक्त नीट राहू दे। हेच आईचं प्रेम आहे। आता माझ्या मुलाला काही बोलू नका, मारू नका असं सांगतात, पण झोपलेला असताना वडील जाऊन पाहतात। आप मुलाला मारलं म्हणून त्यांना वेदना होते, दुःखाने आणि अश्रूंनी त्याच्याकडे पाहतात। हेच वडिलांचं प्रेम आहे। समोर ते रागावतात, कडक असतात, कधी कधी मारतातही, पर मागून ते मुलाकडे पाहून दुःखी होतात आणि तो यशस्वी झाला तर आनंदी होतात। हेच वडिलांचं प्रेम आहे। ज्यांना तो प्रेम करतो त्या मुलांना शिक्षा करतो, तसंच परमेश्वर आपल्यालाही शिक्षा करतो। परमेश्वर का मला ही वेदना, का मला ही समस्या, का हे त्रास असं तुम्ही विचारता का? तो तुमचे वडील आहे आणि तो तुम्हाला खूप प्रेम करतो। तुम्ही पाप करू नये म्हणून तो शिक्षा करून तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे, एवढंच। म्हणूनच तो शिक्षा करतो। जर त्याने मला शिक्षा केली नसती तर आज मी चांगला सेवक झालो नसतो। मी त्याला माझा वडील म्हणून स्वीकारल्यानंतर आणि त्याच्यासोबत चालायला सुरुवात केल्यानंतर त्याने मला खूप शिक्षा दिल्या आहेत। हे पाहून मी खचून गेलो नाही, उलट त्यासाठी मी त्याचे स्तुती करतो। म्हणूनच आज मी एक चांगला सेवक म्हणून उभा राहू शकलो आहे। जेव्हा परमेश्वर शिक्षा करतो तेव्हा ती स्वीकारली पाहिजे। तो माझा वडील आहे म्हणूनच तो मला शिक्षा करतो हे समजून घेतलं पाहिजे। तुमच्या घरी तुमचे वडील असतील तर जसं तुम्ही आईवर प्रेम करता तसं वडिलांवरही प्रेम करा। तुमच्या वडिलांना एक शुभेच्छा द्या आणि चांगले वडील दिल्याबद्दल धन्यवाद प्रभू असं म्हणा। कठोर वडील दिल्याबद्दलही धन्यवाद म्हणा। मी एकदा एका पोर्टमध्ये म्हणजेच बंदरात मोठ्या अधिकाऱ्याला भेटण्याची संधी मिळाली। मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो। ते चांगले ख्रिश्चन होते। त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी बोलत असताना त्यांनी सांगितलं, माझे वडील खूप कडक होते, खूप शिस्तप्रिय आणि थोडे भीतीदायक वाटायचे। त्या काळात शाळेत ना गेल्यास मार मिळायचा।
तेव्हा मला खूप त्रास व्हायचा, का माझे वडील असे वागतात असं वाटायचं. पण या खुर्चीत बसताना मी माझ्या वडिलांना आठवतो आणि परमेश्वराचे स्तुती करतो, ज्यांनी अशा प्रकारे शिस्त लावली आणि कठोरपणे वागले. म्हणूनच मी नीट अभ्यास केला आणि आज या स्थितीत आलो आहे. माझ्या भविष्यासाठीच माझे वडील शिस्त लावत होते. माझ्यावर त्यांनी शिस्त दाखवली हे मला समजले. आता मी वडिलांबद्दल परमेश्वराचे आभार मानतो असे म्हटले. हीच खरी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यातही हेच घडतं. म्हणूनच परमेश्वराने मला दिलेल्या चांगल्या वडिलांसाठी धन्यवाद म्हणाल का? म्हणा, परमेश्वरा, मला शिस्त लावण्यासाठी चांगले वडील दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या वडिलांना आशीर्वाद दे आणि त्यांना उत्तम आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य दे. त्यांच्या प्रेमासाठी तुला धन्यवाद. तूही माझ्यासाठी चांगला वडील होऊन शिस्त लावून मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.